आणि यानंतर थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. पुण्यातील कल्याणी नगर हिट अँड रन अपघात प्रकरणामध्ये काय अपडेट आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडनं. वैभव, काय माहिती? विशाल, आता जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला बाल हक्क न्यायालयामध्ये आणण्यात आलेले आहे. पोलिसांनी जे ऍप्लिकेशन मूव्ह केलेलं होतं त्याला संज्ञान म्हणून ट्रीट करून खटला चालवण्याची परवानगी मिळावी, त्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती बाल हक्क न्यायालयामध्ये सुरू आहे. त्याच वेळेला या अल्पवयीन आरोपीचे वडील जे आहेत अग्रवाल, विशाल अग्रवाल यांना पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. त्यांना फरसखाना पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये काल ठेवण्यात आलेलं होतं. औरंगाबादहून आणल्यानंतर आज त्यांना सत्र न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय. अल्पवयीन मुलाला तो अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुद्धा वाहन त्याच्या ताब्यामध्ये देणं आणि निष्काळजीपणानं मोठा गुन्हा घडण्यास कारणीभूत ठरणं अशा वेगवेगळ्या कलमांखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि या गुन्ह्यांसाठी त्यांना आता सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. एक नवा टेक्निकल कॉन्फ्लिक्ट या प्रकरणामध्ये निर्माण होऊ शकतो असं समोर येत होतं, मात्र त्याच्याबद्दल सुद्धा पोलिसांकडून क्लॅरिटी आलेली आहे. जर या अल्पवयीन आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीटमेंट बाल हक्क न्यायालयाने देण्याचे आदेश केले तर ज्या वडिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मुलगा अल्पवयीन म्हणून, त्या वडिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्याचं नेमकं काय होणार? मात्र पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे दोन्ही गुन्हे जे आहेत या दोन्ही गुन्ह्यांची कारवाई केली जाणार आहे. याचं कारण मुलगा अल्पवयीन हे नक्की आहे. ही केस जी आहे ही केस हिनियस या प्रकारातली, अत्यंत गंभीर या प्रकारातली असल्यामुळं बाल हक्क न्यायालय या अल्पवयीन आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीट करून खटला चालवण्याची परवानगी देणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळं विशाल अग्रवाल जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची सुद्धा कार्यवाही आता पूर्ण होणार हे जवळपास निश्चित आहे. या आरोपीला, अल्पवयीन आरोपीला संज्ञान म्हणून बाल हक्क न्यायालयाने जरी खटला दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले तरी सुद्धा कायदेशीरदृष्ट्या तो मुलगा अल्पवयीन असणार आहे आणि त्याच्या वडिलांनी केलेली चूक जी आहे ती चूकच असणार आहे. त्याच्यामुळे तो जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यासाठी त्यांना ज्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे त्या कारवाईला सामोरं जावंच लागेल. कारण असा प्रश्न निर्माण झालेला होता, जर याला संज्ञान म्हणून ट्रीटमेंट देण्यात आली तर ही संज्ञान म्हणून दिलेली ट्रीटमेंट जी आहे ती वडिलांच्या बाबतीमध्ये कशी नक्की करायची? कारण वडिलांना तर अल्पवयीन पाल्याचे पालक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र ही भूमिका जवळपास आता पोलिसांनी स्पष्ट केलेली आहे. दोन्ही केसेस ज्या आहेत या दोन्ही केसेस चालवण्यात येतील. आता बाल हक्क न्यायालय हे या अल्पवयीन आरोपीच्या संदर्भामध्ये नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण कल्पेबल होमिसाइडचा अर्थात सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे 304चा, त्याच्यामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे अजामीनपात्र हा गुन्हा आहे. त्याला अटक केली जाऊ शकते का जर संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी या बाल हक्क न्यायालयाने दिली तर? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतोय, जर त्याला तशा पद्धतीचा निकाल दिला, संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली आणि पुन्हा अपिलात वरच्या कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा संधी जर दिली तर मात्र हे प्रकरण पुन्हा सत्र न्यायालयाकडे जाईल आणि त्यानंतर याच्यात पुढच्या हिअरिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये सत्र न्यायालय हे ठरवू शकतं. जर बाल हक्क न्यायालयाने हा निर्णय कायद्यानं बाल हक्क न्यायालयाला घेण्याचा आदेश दिलेला आहे, मात्र अपिलात जाण्याची संधी जर त्यांना मिळाली तर मात्र पोलिसांना त्याला तात्काळ अटक करता येणार नाही. पोलिसांनी तयारी पूर्ण केलेली आहे. जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला इथंच बाल हक्क न्यायालयामध्येच जर संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी मिळाली तर अटक करता येईल. मात्र केवळ याच्यामध्ये एक आणखी कायदेशीर प्रक्रिया जी आहे, न्यायालयीन प्रक्रिया, ती वाढू शकते. ती म्हणजे वरच्या न्यायालयामध्ये जर जाण्याची संधी त्यांना दिली, अपिलात जाण्याची संधी जर दिली तर पोलिसांना वाट बघावी लागू शकते. हे आर्ग्युमेंट इथून सेशन कोर्टामध्ये जाईल आणि तिथे पुन्हा तो संज्ञान आहे की नाही हे ठरेल. आता ते किती वेळ त्यासाठी लागेल हे सांगणं अवघड आहे. मात्र जर संधी मिळाली नाही तर आजच जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला अटक होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे विशाल अग्रवाल जे वडील आहे त्या अल्पवयीन आरोपीचे, त्याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना न्यायालय आता रिमांड देते का किंवा ज्युडिशियल कस्टडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय या प्रकरणामध्ये आता जो आरोपी आहे त्याला बाल हक्क कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे या आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणी करता म्हणून हजर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होते, जसं वैभवने आपल्याला म्हटलं की संज्ञान म्हणून त्यावरती आरोपीवरती खटला चालवण्याबाबत बाल हक्क न्यायालय निर्णय देणार का? जर तसा निर्णय देतंय तर यापुढे त्यांना अपिलात जाण्याबद्दल देखील संधी जी आहे, म्हणजे बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पुढे अपिलात जाण्याची देखील त्यांना संधी दिली जाऊ शकते. म्हणजे त्वरित त्या आरोपीला अटक होऊ शकत नाही. दुसरीकडे जे आरोपीचे वडील आहेत विशाल अग्रवाल यांना काल पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता त्या संदर्भात त्यांना जर त्यांच्यावरती जे आरोप लावण्यात येत आहेत, म्हणजे जसं की मुलगा संज्ञान नसताना, तो वयोमर्यादित बसत नसताना त्याच्या हातात वाहन चालवण्यास देणं, याबद्दलचा गुन्हा त्यांच्यावरती जो तो दाखल करण्यात आलेला आहे.
पण आता पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला बालहक्क कोर्टात हजर करण्यात आल्याचं आपण पाहतोय। कुटुंबासोबत हा अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला दुपारी 2:30च्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यामुळे पुणे पोलीस आणि न्यायालयातील घडामोडींकडे पुण्यासह राज्याचं लक्ष लागलंय। आरोपीला बालहक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बालहक्क न्यायालय आरोपीच्या संज्ञान म्हणून त्याच्यावर खटला चालवण्याच्या सरकारी वकिलांच्या मागणीवरती काय विचार करतंय, त्या अपीलावर काय विचार करतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तसं जर झालं, तसा जर निर्णय देण्यात आला तर जसं आपल्याला कळतंय की पुन्हा त्यांना अपीलात जाण्याची देखील संधी दिली जाऊ शकते। वैभवकडनं आपण जाणून घेऊया। वैभव, यातल्या कायदेशीर बाबी फार अपवादात्मक, म्हणजे काही घटना अशा असतात, गुन्हे असे असतात ज्यामध्ये भलेही आरोपी हा सज्ञान नसला तरी सज्ञान म्हणून त्याच्यावर खटला चालवण्याच्या संदर्भात निर्णय दिल्याचं यापूर्वीही घडलेलं आहे। आत्ताचा अंदाज कायदे तज्ज्ञ काय लावतात, कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर काय होऊ शकतं? विशाल, कायदा कसा इंटरप्रेट केला जातो याच्यावरती या सगळ्या गोष्टी आहेत। पोलिसांनी आधी ज्या गुन्ह्यासाठी 304 कलम लावलेलं होतं, हलगर्जीपणानं कुणाच्या तरी मृत्यूला कारणीभूत होणं, जे जामीनपात्र कलम आहे ते बदलून पोलिसांनी कल्पेबल होमिसाइड अर्थात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जो आहे तो या प्रकरणामध्ये आणखी ऍड केलेला आहे। 304 हे कलम वाढवण्यात आलेलं आहे। या कलमान्वये अजामीनपात्र हे कलम आहे। या कलमान्वये जर बाल हक्क न्यायालयानं आरोपीला सज्ञान ठरवण्याचा निर्णय घेतला तर त्याला तात्काळ अटक केली जाऊ शकते। मात्र जर त्यांना अपिलामध्ये जाण्याची संधी दिली तर ते सेशन कोर्टमध्ये अपिलात जाऊ शकतात। त्या केसमध्ये पोलिसांना वाट पाहावी लागेल, तात्काळ या अल्पवयीन आरोपीला त्यांना अटक करता येणार नाही। आणखी एक नवा तांत्रिक मुद्दा या केसमध्ये समोर आलेला होता। जर या आरोपीला सज्ञान ठरवलं तर त्याच्या वडिलांना ज्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली किंवा त्यांच्यावर जे चार्जेस लावण्यात आलेले आहेत, ज्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचं काय करायचं, कारण हा आरोपी अल्पवयीन आहे म्हणून वडिलांना शिक्षा व्हावी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र आता या बाबतीमध्ये पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आरोपी हा कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन आहेच, केवळ हिनियस या प्रकारामध्ये हा गुन्हा येत असल्यामुळे, म्हणजे अतिगंभीर या प्रकारामध्ये हा गुन्हा येत असल्यामुळे जे केस लॉज आहेत सुप्रीम कोर्टाचे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 16 ते 18 वर्ष ही जर वयाची गॅप असेल। तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो। आपले सहकारी चंद्रकांत फुंदे देखील या सगळ्या घडामोडींमधल्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। चंद्रकांत, काय माहिती? आज या अग्रवाल पिता पुत्रांचा फैसला कोर्टात होणार आहे। जसं वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयासमोर हजर केलं जात आहे, त्याला अटक करून फिट करायचं नाही, तसंच विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यांना बाहेर काढणं कोर्टात नेण्यासाठी, पण कोर्टात नेण्यावेळी त्यांना पुन्हा इकडे तिथं ऑफिसर क्राईम ब्रँचला आणले जाते, तिथं त्यांना पुन्हा क्वेश्चनिंग केलं जाईल आणि दुपारी 3:30 वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। त्यांच्यावर चार्जेस हेच असतील की अल्पवयीन मुलगा असू नये, त्याच्या हातात तुम्ही गाडी दिली, दारू पितो हे माहीत असू नये, त्याला गाडी चंद्रकांतशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, पण वेदांत अग्रवालला आता बाल हक्क न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। हिनियस केस म्हणजे गंभीरात गंभीर गुन्हा म्हणून या गुन्ह्याकडे बघितलं जाते। त्या दृष्टीने सरकारी वकील जे आहेत ते सज्ञान ठरवून, म्हणजे आरोपीला सज्ञान ठरवून त्याच्यावर केस चालवण्यासंदर्भातली मागणी करू शकतात। आता यामध्ये बाल हक्क न्यायालय याला परवानगी देणार का? कायदेशीर पातळीवरती त्यांची मागणी जी ती बसते का? कारण यापूर्वी अशा प्रकारच्या केसेसमध्ये, म्हणजे ज्या सज्ञान नसलेल्या बाल गुन्हेगारांनी असे जे गुन्हे केलेले होते त्या केसेसमध्ये अपवाद म्हणून गुन्ह्याची गंभीरता बघून त्यांच्यावरती सज्ञान आहे असं म्हणून केसेस चालवण्यासंदर्भात किंवा खटला चालवण्याच्या संदर्भातली परवानगी देण्यात आलेली होती। हिनियस केस म्हणून त्याच्याकडे बघण्यात आलेलं होतं। हिनियस केस म्हणजे काय, तर गंभीर गुन्हा, त्याच्यामुळे त्याबद्दल आता बाल हक्क न्यायालय काय निर्णय देत आहे। पण हा निर्णय जर तसा देण्यात आला तर पुन्हा त्यांना अपिलाची संधी दिली जाऊ शकते, म्हणजे आजच्या आज म्हणून आरोपीला अटक केली जाईल, त्याच्या चौकशीला सुरुवात होईल असं होऊ शकत नाही। दुसरीकडे मुलगा सज्ञान नाही, त्याला वाहन चालवण्यास देण्यात आलं, या विषयाला घेऊन जे वेगवेगळे गुन्हे त्याच्या वडिलांवरती म्हणजे विशाल अग्रवालवरती दाखल करण्यात आलेले त्या संदर्भात आता शिवाजीनगर न्यायालय काय निर्णय देत आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे कायद्याच्या पातळीवर असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी
त्या संदर्भात होणारे आर्ग्युमेंट म्हणजे दोन्ही बाजूनी केला जाणारा युक्तिवाद यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. एकीकडे मुलगा बाल हक्क न्यायालयात आहे, दुसरीकडे वडिलांना म्हणजे विशाल अग्रवालला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडल्या गेलेले आहेत. चंद्रकांत, काय अपडेट यातलं? आजलं अपडेट असं आहे की विशाल अग्रवालला आता फरसखाने लॉकअप मधून पुन्हा सीपी ऑफिसला आणलं गेलं इथं क्राईम ब्रांचला. तिथं पुन्हा त्यांना क्वेश्चनिंग केलं जाईल, पुन्हा त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर दुपारी 3:30 वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, शिवाजीनगर सेशन कोर्टात. तिथं त्यांचा फैसला होईल. ते ऑब्व्हियसली ते जामिनासाठी प्रयत्न करणार, पण त्यांची पोलीस कोठडी मागतील, कारण त्यांच्यावर चार्जेस हे लावले जुव्हेनाईल 77 ऍक्ट नुसार पालकांनाही अलीकडे निर्भया केस नंतर आरोपी बनवता येतो. तो अधिकार पोलीस आयुक्तांना असतो. त्याच अधिकाराअंतर्गत पोलीस आयुक्तांनी मुलाच्या पालकाला म्हणजे वडिलांना आरोपी बनवलेला आहे आणि काल त्यांना संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं, नंतर ट्रान्झिट दाखवलं आणि आता अटक दाखवून कोर्टात हजर करणार आहेत. त्यामुळं हा गुन्हा स्क्वॅश करण्यासाठी ऑब्व्हियसली आरोपीकडनं त्यांच्या वकिलाकडनं प्रयत्न होणार, म्हणून पोलीस जास्तीत जास्त स्ट्रॉंग केस बनवतात. कारण 2 जणांचा मृत्यू झालाय बेपरवाई भरधाव गाडी चालून, आणि याला जबाबदार पालकच आहेत. कारण बिना नंबरची गाडी, बिना लायसन्सची गाडी अल्पवयीन मुलाच्या हातात का दिली याचा जबाबदारी शेवटी पालकांची आहे, म्हणून पालकाला या केसमध्ये आरोपी केले. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं हे पाहायचं. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पाहूयात आता कोर्ट या विषयाला घेऊन काय नेमकं निर्णय देत आहे. पण असं आपल्याला कळतं, जसं आपल्याला चंद्रकांतनी सांगितलं की विशाल अग्रवालला आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात आलेले, पुन्हा तिथे काही त्याला प्रश्न विचारले जातात. दुसरीकडे अल्पवयीन कोर्टामध्ये आपण जर पाहिलं तर अल्पवयीन कोर्टामध्ये आरोपी वेदांत अग्रवालला नेण्यात आलेला आहे आणि आता तिथे त्याच्यावर गंभीरात गंभीर त्यांनी केलेला गुन्हा लक्षात घेता संज्ञान म्हणून त्यावर खटला चालवण्याच्या संदर्भातलं अपील किंवा तशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांकडून केल्या जाईल. यावरती आता अल्पवयीन न्यायालय काय निर्णय देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुणे कल्याणीनगर कार अपघातामध्ये मोठा खुलासा समोर आलाय. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. भावासोबत संपत्तीच्या वादात छोटा राजांची मदत घेतल्याचं बोललं जाते. या संदर्भात सुरेंद्र कुमार यांनी बँकॉकमध्ये जाऊन छोटा राजांचा हस्तक विजय साळवी उर्फ विजय तांबटची भेट घेतल्याची माहिती. दरम्यान एका खून प्रकरणामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल असल्याची माहिती आहे. पुण्यातील अपघाताच्या घटनेचं राजकारण करू नका, अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर केली आहे. योग्य माहिती घेतली असती तर असं वक्तव्य केलं नसतं असंही म्हणत फडणवीसांनी गांधींवर टीका केली. आणि या अपघात प्रकरणावरून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली होती. न्याय सुद्धा पैशाने विकत घेतला जातोय असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं आणि त्यावर फडणवीसांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींनी पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे. पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली, मात्र त्याच्यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला
त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युएनाईल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही.